चालू आर्थिक वर्ष संपायला आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी अनुदानावर चालणाऱ्या इतर संस्थांमध्ये अर्थसंकल्प तयार करण्याची लगबग सुरू आहे। यात क्रमात 13 मार्चला अमरावती विद्यापीठाचा तर 25 मार्चला जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार 13 मार्चला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक बोलावली आहे। परंपरेनुसार ही अर्थसंकल्पीय बैठक असते, त्यामुळे कामकाजाच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्प मांडला जाईल अशी तयारी विद्यापीठ प्रशासनाद्वारे केली जात आहे। व्यवस्थापन परिषदेच्या ज्येष्ठ सदस्यांद्वारे हा अर्थसंकल्प मांडला जातो। केंद्र, राज्य शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे विद्यापीठाला मिळणारी अनुदाने तसेच परीक्षा शुल्क, महाविद्यालयाचे संलग्नीकरण शुल्क या माध्यमातून गोळा होणारी रक्कम तसेच खर्चाचा गोषवारा या अर्थसंकल्पात मांडला जाणार आहे। जिल्हा परिषदेलाही केंद्र सरकारतर्फे वेगवेगळ्या योजनांची अनुदाने मिळत असतात। शिवाय जिल्हाभरातील खुल्या मैदानांचे भाडे, यात्रा महोत्सवांचे शुल्क, शेतसारा आदी उत्पन्नाचे स्रोत मिळून जिल्हा यंत्रणेमार्फत गेल्या वर्षी 27 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता।